नमस्कार मित्रांनो, मी ओमकार निवडून पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, हा तिसरा दिवस आहे आणि आज पण आम्ही कोल्हापूरमध्येच आहे आणि आत्ता आलो आहे आम्ही बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी। म्हणजे रँडमली प्लॅन बनला की आम्ही जात होतो आणि तसंच चालता चालता इकडे आलो आहे। तर इथे बाळूमामाचं दर्शन घेऊया आणि जाऊया अंबाबाईला, जे आपली महालक्ष्मी कोल्हापूरच्या इथे रंकाळा तलाव आहे ना, तिकडे जायचं आहे। तिकडे जाऊया। तर हे बघा, तसे करून निघालो तसेच आम्ही आता इकडे आलो आहे खालती। जाऊया आणि दर्शन घेऊन येऊया। मित्रांनो, इथून मंदिर आपल्याला दिसतंय, ते बघा तिथे कळस दिसतोय फक्त मंदिराचा। आय थिंक पार्किंग ह्या साईडला ठेवले आणि आपल्याला आता इथून ना ब्रिजच्या खालतून चालत चालत पुढे जायचं आहे। तिथे पुढे बघूया, कारण की आम्ही पण पहिल्यांदा आलो आहे आणि चालता चालता म्हणजे येता येता रस्त्यात भेटलं म्हणून बोललो आहे जाऊन या, म्हणजे इकडे जाऊया आपण। तर सहज आलो इकडे। अजून घरच्याच कपड्यात आहे बघा, कपडे पण आम्ही चेंज नाही केले, तसंच चाललो आहे। दर्शन वगैरे घेऊया आणि फर्स्ट टाईम बाळूमामाला आलो आहे आणि भरपूर दिवस झालं, म्हणजे पाठीमागे विचार केला होता एकदा। मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये चप्पल ठेवायची एवढी मोठी जागा आहे आणि तेजस्नी आणि मी आम्ही दोघं बिना चप्पलाची एवढ्या उन्हातनं पाय वाजत घेऊन आलो आहे। ओंकारचं यूट्यूब चॅनल चालावं म्हणून आम्ही दोघांनी नवस केलं, चप्पल बिना फिरायचं प्रत्येक देवस्थान। असं काय होतं काही असं काय नाही, पण असं थोडंफार असं हां चप्पलाचं स्टँड होतं माहीत नव्हतं। हा दर्शनाचा मार्ग पुढून आहे तिथून। शपथ मित्रांनो, असं वाटलं की ना गर्दी नाही आणि ह्या साईडला बघा पूर्ण लाईन लागली। आम्हाला पहिलं बाहेर न वाटलं की कोण नाही, जास्त गर्दी नसेल कारण की मधला वार आहे, तर शुक्रवार असल्यामुळे बोलो गर्दी नसेल। आणि हे बघा पुढेपर्यंत लाईन केवढी मोठी आहे। ॲक्च्युली मंदिर इथे आहे। तर मित्रांनो, इकडे पण आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही किंवा व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे। तर मी कॅमेरा घेऊन आलो, तर आतमध्ये कसा घेऊन जायचा तो विचार करतो। काही पण करून आपल्याला आत व्हिडिओ काहीतरी करून काढावा लागणार आहे। जरी कॅमेऱ्यानं नाही भेटलं तरी फोनने काढू, पण आपण काढूया कारण की एवढ्या लांबून इथे आलो आहे ना, तर दर्शन तर घ्यायचंच आहे, प्लस तुम्हाला आपण दर्शन देणार। बघूया आपण कसं काय करता येईल ते, कारण की लाईन पण एवढी मोठी आहे। आता नंबर येईलच आता, कारण फास्ट चाललेत सगळे। आणि या साईडला बघा भाविक कसे येऊन बसलेत, कारण की खूप लांबून इथे लोक येतात। सातारा, सांगली, कधी कधी मुंबईवरनं वगैरे पण येतात। तर मित्रांनो, आतमध्ये दर्शन घेऊन आलो आहे आणि आता पुढे आल्यानंतर आपल्याला दत्तांची मूर्ती बघायला भेटते। मंदिर आहे बघा इकडे आहे। तर आता इथे दर्शन घेऊया आणि इथून दर्शन गेल्यानंतर बाहेर। हे बघा मित्रांनो, इकडे ना टिक्का लावला आहे, सगळ्यांना हळद लावली गेली। हळद नाही रे, भंडारा आहे का? भंडारा लावला आहे। बरं, चिपट्याने सांगितलं भंडारा लावला इकडे। नवी बाबू काय लावलाय? भंडारा। भंडारा लावलाय पूर्ण आणि पूर्ण हातात घेतला असा आणि कपाळाला लावला। किती लावला ते बघा, ते बघा। आणि इकडे लावला जातो पूर्ण असा हातामध्ये घेऊन। हे दत्ताचं मंदिर आणि त्याच्या मागे बाळूमामांचं मंदिर आहे। जर दर्शन वगैरे घेतलं आतमध्ये, आम्ही भरपूर प्रयत्न केला व्हिडिओ काढायचा, पण त्याने नियमच असे ठेवले होते की जर व्हिडिओ करताना पकडलं गेलं तर कॅमेरा वगैरे सर्व जप्त केलं जाणार। त्याच्यामुळे आम्ही काही रिस्क नाही घेतले, थोडाफार व्हिडिओ बनवला तो जेवढा भेटला तेवढा। तर जागा डायरेक्ट पार्किंगमध्ये। तिथे मित्रांनो बाळूमामाला लाडू प्रसाद म्हणून लिहिलं आहे, वरती प्रसाद भेटतो आणि लोक वरती गेले। तर बघूया काय प्रसाद घेत आहेत। पाय फाडले। तर इकडे आम्ही हावाला लाडू घेत आहे प्रसाद म्हणून, बार्गेनिंग करतोय। मित्रांनो, मागाशी जाताना आम्ही रोडने गेलो आणि येताना बघा कुठून चाललो आहे। मगाशी आम्ही त्या ब्रिजच्या इकडून गेलो आणि येताना आता असल्या दगडातनं चाललो आहे। आणि त्यात मी आणि तेजसनी चप्पल नाही घातलेली आणि दगडी बघा कसले। डायरेक्ट आपल्याला तिथं जायचं आहे। एवढी इकडे थंडी आहे आणि त्यात हे बघा हे लोक आईस्क्रीम घ्यायला बसलेत। आल्यापासून बाहेरचं खातात, म्हणजे थंड नुसतं थंडच चाललं आहे आणि आता पण आईस्क्रीम घेतले खायला। आणि त्याच्यात मेन पॉईंट काय होतो की माझा घसा बसल्यामुळे आहे ना, मी खाऊ नाही शकत आणि ही लोक मस्त आरामात खात बसतात।
दाखवत ते पण. तर फायनली मित्रांनो कोल्हापूरमध्ये पोचलो आहे आणि आपल्या इकडून चाललो आहे महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी. हे बघा आणि आम्हाला आता एवढं लांब चालायला लागणार आहे ना, कारण की पार्किंगसाठी जागा नव्हती तिकडे. त्यासाठी आता आम्ही खालती आलो आहे. हा एक रोड पुढे, अजून दुसरा आणि तिसरा क्रॉस करून मग मंदिरात जाणार. तिथून सरळ जायचं आहे. आतमध्ये एंट्री केले आणि पश्चिम दरवाजा म्हणून इथे साईनबोर्ड लागलेला आहे वरती ह्या साईडला. ही लाईन जायची आणि ती लाईन यायची. आतली गर्दी नाही भेटली पाहिजे. आतमध्ये बघा खतरनाक वाटते. तर इथे बघा मित्रांनो मंदिराचं काम चालू आहे ह्या साईडला वरती. कॅमेरा पहिला हिंड. तर मित्रांनो दुसरा दरवाजा ह्या साईडला आहे आणि आपल्याला तर इथून परत पुढून जाऊन फिरून यायला लागणार आहे इकडे. आणि तो पूर्वेकडचा दरवाजा, हा उत्तरेकडील दरवाजा. आणि मंदिर बघा एक नंबर वाटतंय. पूर्ण दगडाचं काम केलेलं आहे. लाईन बघा केवढी मोठी आहे. तर मित्रांनो आतमध्ये गेलो, दर्शन वगैरे घेतलं आणि आता बाहेर आलो आहे. बाहेर येऊन थोडं पुढे आल्याच्यानंतर आहे ना, हे बघा रंकाळा तलाव दिसतं आपल्याला. तर CNG भरण्यासाठी आम्ही चाललो होतो या दिशेने. पुढे येतात आम्हाला रंकाळा तलाव दिसलं आणि पाणी बघा पूर्ण खतरनाक वाटते. आणि त्या साईडने शिड्या उतरायला आहेत. इथे बघा एक मंदिर दिसतंय, ते पूर्ण पाण्यात गेलेलं आहे. ते माहिती नाही कसं आहे, खतरनाक वाटतं एवढं मोठं ते मोठं. हे बघा खायच्या आशेने इकडे धावत येतात. भारी वाटते. दर्शन पण आम्हाला अर्ध्या तासाच्या आतच भेटलं, त्याच्यामुळं लवकर दर्शन घेतलं, बाहेर आलो. तर विचार करत असेल की आतमध्ये गेलो गुलाल नाही लावला, कारण की आम्ही ना पहिलाच तिकडे जाऊन आलो होतो ना, ते आधी लावलं होतं. त्याच्यावरती परत बोलो गुलाल लावला ना तो चिकट होणार, सगळं मिक्स होऊन ना, परत काय प्रॉब्लेम वगैरे झालं तर फोड्या वगैरे येतील म्हणून लावला. बाहेर आल्याच्यानंतर परत आम्हाला पालखी भेटली, परत लावला. मग त्याच्यानंतर मग लावलाच नाही, तसंच निघून आलो. तर जाऊया तिकडे आणि लागूया घराच्या दिशेने, म्हणजेच कोकणात चाललो आहे आता रत्नागिरीला. तर तिकडे जाऊया. तर उद्याचा प्लॅन बघूया कसं आहे. तर बघूया आपला प्रवास कसा होतो आहे. आपण कोल्हापूर ते कोकण. तर मित्रांनो कोल्हापूरमधनं निघालो, त्याच्यानंतर व्हिडिओ नाही बनवला आणि डायरेक्ट ह्याचा भेटतो आहे संगमेश्वरमध्ये. हे बघा इकडे आलो आहे. तेजसची मावशी आहे इथे. तर हे बघा तिथे खालती घर आहे, तिच्या घरी आलो. रात्री आलो, जेवलो वगैरे आणि माझी पण तब्येत खूप खराब झाली होती. दवाखान्यात वगैरे जाऊन आलो मी रात्री. तर व्हिडिओ नाही बनवला, डायरेक्ट सकाळी आता बनवतो आहे. तर आवाज वगैरे जरा नीट झाला, कारण काल एकदम कसा जाम झाला होता. आणि आता आम्ही चाललो तयार वगैरे होऊन काजूच्या बागेमध्ये चाललो आहे काजू घ्यायला. तर तेजस घेऊन चाललं आहे या मावशीच्या काजूच्या बागेमध्ये काजू वगैरे घेऊन मग निखिलच्या आणि धनश्रीच्या गावाला जायचं आहे. म्हणजे घरात नाही जाणार आहे, बाहेरूनच जाऊन येणार आहे फक्त, कारण की आम्ही आलो एवढ्या दिवसासाठी. तर बोललो परत कधी येईन माहिती नाही, त्यासाठी आता डायरेक्ट आम्ही चाललो त्यांच्या गावाला. आणि हा चढ बघा, इथे काल पूर्ण गाड्यानं सरकत होती, इकडे लावले. आणि ते बघा घर. कोकणात आलं ना की आजूबाजूचा परिसर बघूनच लगेच ओळखलं जातं की कोकण कसं आहे. ते बघा पूर्ण अशी झाडं जंगल एकदम. तर मित्रांनो इकडे स्टेशनला आलो आहे, संगमेश्वर स्टेशनला. आणि हा तेजस इकडे टायमिंग वगैरे दाखवायला लागला आहे. आणि स्टेशन बघा नवीन स्टेशन आहे, एक नंबर बनवलेला आहे. हे बघ झाडं, हा गेट बघा काय खतरनाक वाटतोय. आणि फुल एअरपोर्टचा फिलिंग येतो इकडे आहे ना. हे बघा या साईडला गणपतीपुळे बीच, रत्नागिरी, रत्नदुर्ग. तर या दोन्ही ठिकाणावरती आम्ही उद्या भेट देणार आहे. हे टिलकेश्वर कुठे आलं रे? तिथे मावशी बोलली तिकडे जायला, पण ते हां. तर तिकडचा पण प्लॅन होता आमचा, पण अजून काय फिक्स नाही आहे. आणि हे दोन ठिकाण आम्ही फिरणार आहे. तर फुल एअरपोर्टसारखा फिलिंग आहे इकडे. आणि कोकण साईडचे सर्व स्टेशन आता असे बनवलेत, एक नंबर. जवळ होतं म्हणून आम्ही इकडे आलो बघण्यासाठी. गेट बघा, वेलकम टू संगमेश्वर.
रत्नागिरी स्टेशन 2-3 वा. किलोमीटर आतमध्ये आहे. तर मित्रांनो इकडे आलो तेजसच्या गावाला आणि काजू घेण्यासाठी इकडे जायचं होतं. त्या साईडला मागे गाडी लावले आणि हे बघा ह्या साईडला बघा पूर्ण काजूची बाग आहे. तेजसने काटे वगैरे लावून ठेवलेत कोण आतमध्ये नाही गेलं पाहिजे म्हणून. आता बघूया आतमध्ये काजू आहेत की नाही. पॅकिंग बघा पूर्ण काजू बघा किती सारे आहेत हे बघ भरपूर आहेत. हे बघा इकडे पण आहेत. दाखव झाड बघा मित्रांनो इथनं व्ह्यू बघा फणसाचं झाड आहे ते पूर्ण आणि ह्या साईडून बघा गोवा हायवे दिसतोय पुढे. तर मित्रांनो आम्ही काजू घेण्यासाठी आलो होतो पण काजू अजून नरम आहेत खूप नरम होते त्याच्यामुळे ते काढले नाहीत. मी विचार केला की जरा भेटले जास्त तर मग घ्यायचे पण भेटलेच नाहीत. तर आता चाललो आहे रत्नागिरीला बघूया निखिलच्या नाही तर हिच्या गावाला. आणि काजू बघा किती घेऊन आले फक्त पडलेले सुके काजू आहेत ना ते हे भाजून खाऊ शकतो ना तर हे वाले भाजून खाऊ शकतो तेवढे काजू घेऊन आलो आहे. आता चाललो आहे रत्नागिरीला बघूया कोणाच्या गावाला जातोय. तर मित्रांनो तेजस इकडे ना धबधबा दिसलाय तर बघा तिकडे एकदम बारकाच आहे तो दिसत पण नाही इथून आणि तेजसला रनिंगमध्ये दिसला एकदम आणि चालता चालता बोलतो थांब थांब थांब. आणि हे बघा घाटामध्ये होतो पूर्ण हा घाट आहे. शेवटी पुढे जाऊन आम्ही परत मागे आलो आणि आता तो बोलतो तिकडे धबधबा बघायला चला. इथूनच बघतोय त्याला पाणी नाही एवढं सुकलंय आता. आणि वरती बघा तिथे एक मंदिर आपल्याला दिसतोय पुढे दिसतोय बघूया. तर ते बघा मित्रांनो आम्हाला काय पाणी दिसलं काय दिसलं पाणी तेजसने या टर्निंग वरनं बघितलं की तिकडे धबधबा आहे आणि शेवटी आम्हाला तिकडे पुढे गाडी बघा किती लांब लावले आणि तिकडून घेऊन इथे आलाय खास हे बघण्यासाठी. मे महिन्याच्या सीझनमध्ये जानेवारीमध्ये असं पाणी वाहताना दिसतं का? आता फेब्रुवारी महिन्यात मार्च चालू होईल. दिसतं का असं काय? ऊन एवढं आहे पाणी दाखवायला घेऊन आलाय आणि सध्या आता कमी आहे पाणी तिथे. 3 वाजता. मित्रांनो रत्नागिरी स्टेशनला आलोय आणि स्टेशन बघा कसला मोठाच्या मोठा आहे एकदम खतरनाक वाटतोय. अरे मी आता दादा रत्नागिरी स्टेशनवरच आहे बरोबर. हे बघा हा रेल्वे स्टेशनवर आहे पूर्ण एकदम कडक 4 व्हीलर मधून आलेलो असं माझे मित्र फुल एअरपोर्ट सारखं आहे पूर्ण एकदम. संगमेश्वरून आलो तुम्ही म्हटलं चल मावशीचं घर पण जरा बघून मावशी तर नाही एकच नंबर. आणि म्हटलं प्रवीण काकाकडे पण जाऊन येईन जरा बघून येईन. तर मित्रांनो निखिलच्या घरी आलोय. हे बघा निखिलचं घर एक नंबर वाटतंय. निखिल कधी बांधलंय फोनवर बोलतोय गाडी. हे बघा खतरनाक वाटतंय आणि हे त्याच्या काकाचं घर. निखिल कधी बांधलंय कधी 2 वर्ष आधी बांधलेलं. जाऊया वरती टॅरेस बघूया. हा टॅरेस बघ खतरनाक वाटते. आजच्या साईडला बघा पूर्ण काटाळ आहे दगड आहे आणि गाडी पण तिकडे लावली. हे बघा
तर मित्रांनो व्ह्यू काय आहे आणि कसेळी बीचवर आलो आहे रत्नागिरीमध्ये आणि म्हणजे धनश्रीच्या गावाला आणि या साईडला व्ह्यू बघा काय खतरनाक वाटतं. तिथे एक मोठी गुफा आहे. आता खालती जाऊन बघूया कसं वाटतंय. तर आहेत ते पण मित्रांनो गुफा बघा केवढी मोठी आहे आणि मला वाटतं हा दगड तर तिथलाच आला असेल खाली. एवढा मोठा तो तिथलाच दगड आहे. ह्या साईडला पण एक छोटी गुफा आहे इकडे पण आणि वरती कातळ बघा केवढा कडक आहे. हे सगळ्या दगडे खालती आलेले आहेत आता. तर मित्रांनो इथे पाय धुवायला लागत आहेत आणि ते घेऊन आले त्यांच्या गावातलं आडिवऱ्यामधलं मंदिर आहे. महाकाली मातेचं मंदिर आहे. 12 गाव म्हणून एकत्र आणि 12 गावांचं मिळून एक मंदिर आहे ना. हां 12 गावची यात्रा ही इथे असते. तर मंदिर बघा हे मोठं आहे एकदम परिसरमध्ये. हे बघा खतरनाक वाटते. तिच्या गावाला आलो तर बोललो जरा मंदिरात दर्शन पण घेऊन येऊया. आमचे 2-3 दिवस जातात सगळे दर्शन घेण्यामध्येच. तर इथला परिसर बघा. इथला मित्रांनो परिसर बघा खतरनाक आहे. इथं आत मेन मंदिर आहे. या साईडनं पूर्ण गाभारा आहे हा आणि एकदम शांतता आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही माहिती नाही त्याच्यामुळं एकदम व्हिडिओ काढतोय असाच. तिथे खेळे असतात. काय असतात खेळे शिमगा शिमग्याच्या टायमाला इथे पूर्ण मंदिर भरलेलं असतं. लोक जमा होऊन खेळत असतात. वरती झुंबर लावलंय. तर इकडे चिपट्याच्या गावात आलोय. इथे वरतीच लावली असती ना. चढ बघा मित्रांनो तिकडे गाडी परत आहे ना मागच्या साईडला अटकली. आम्ही देव आवाज देव हॅलो निखिल आवाज दे. मित्रांनो चिपटेचा आंबाचा उतरवूनच जाणार आहे. काय त्याचे संभव आया नाही रे मम्मी आहे ती माझी. नाही मी नाही. हो तिकडनं खेचले तर त्या साईडला पडणार ते. इकडे आंबा घेतलेला आहे. किती पडले आता अजून एक पडलाय कुठेतरी. हे बघा हे बघ इथे घे. मग घे ना बारकी ते बारकी. मित्रांनो आंबे घेतले.